11:15च्या टायमिंगला आम्ही पोहोचलो कास पठारावरती आणि खूप अशी गर्दी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळं मी आणि समर्थ गेलेलो आणि माझ्यासोबत भरपूर अशा मैत्रिणी होत्या. त्यानंतर समर्थाने हे सगळे माझे व्हिडिओ बनवलेत आणि मी त्याचा एकच बनवला होता. तो खूप खुश होता. हे जे केले ना सगळे व्हिडिओ समर्थाने बनवलेत, माझे, सानूचे, आंटीचे, सगळ्यांचे. आणि ग्रुप फोटोही त्याने छान असे काढलेत. तर आम्ही वेगळे वेगळे पोज देऊन छान असे रील बनवले. सगळेजण मग्न होते फोटो काढण्यामध्ये आणि कास पठारावर भरपूर अशी गर्दी होती. भरपूर फुलं उगवले होते, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे म्हणजे प्रकारचे होते. त्यानंतर इथं आमचं हे रील शूट चाललेलं होतं आणि खूप छान वातावरण होतं. पाऊस नव्हता, पूर्ण धुकं होतं. इतक्या पठारावरती सुद्धा इतकं छान असं धुकं होतं आणि वेगळे वेगळे फुलं भरपूर प्रमाणात आम्ही पाहिले. खूप एन्जॉय केलं आणि ग्रुप असल्यामुळं ना खूपच भारी वाटलं. आणि त्याच दिवशी इतकी गर्दी होती की 5 किलोमीटर वाहनाची लाईन लागलेली होती. एकदा जर आतमध्ये गेलं तर बाहेर निघायला 1-1.5 तास लागत होतं. इतकी रोडला गर्दी, भयंकर गर्दी. मग त्यानंतर आम्ही कास पठार बघितलो आणि तिथून गर्दीतून पटकन आम्ही बाहेर निघालो सज्जनगडचा डोंगर चढत गेलो आम्ही. आणि तिथं छान असं दुकानामध्ये मातीची इतकी भांडी मला घ्यायचं होतं, पण मी घेऊन गाडीत राहिलं नसतं म्हणून नाही घेतलं. आणि हे जनावरांना दररोज वरून खाली येतात चरण्यासाठी आणि यांचा गोठा सज्जनगडावरती आहे. मी त्या मामाला विचारलं तर ते म्हणले की आमचा गोठा वरती आहे, गायी दमतात. आणि त्यानंतर खायला घेतलं